नमस्कार श्रोते हो, दीपक रेगे कथाकथन चॅनलवर तुम्हा सगळ्यांचं मनापासून स्वागत. श्रोते हो, तुम्ही ऐकतोय विजया ब्राह्मणकर लिखित आवली तू होतीस म्हणून ही कादंबरी आणि आज भाग दुसरा. दुपारची निवांत वेळ. सूर्यनारायण पश्चिमेला कल्ला. कडुलिंबाची सावली अंगणात पसरली. आता त्या सावलीत आवलीचा तिच्या सख्यांसोबत टिक्कर बिल्ला चांगलाच रंगला. खेळात घरं बांधून झाली. खेळ संपला. वत्सला, कौसल्या, सारजा, पुष्पा चालता का? कुठं? कपाळावरचा घाम मनगटानं पुसत वत्सलानं विचारलं. वाडीत. नाही बा, सोकारी राहतो. असू दे ग, पेरू तोडू मस्तपैकी, त्याला माहीत पण नाही होणार. हळू जाऊ न. साऱ्या जणी वाडीत शिरल्या. फांद्या वाकवून पेरू तोडले. चढू का वर? आवली म्हणाली. नको ग, पेरूचं झाड कच्चं राहते, काय नाही होत. आणि आवली खारीवानी सर सर झाडावर चढली. बाकीच्या खालून पेरू दाखवत होत्या. गलबला वाढला. एका झाडाच्या सावलीत झोपलेला सोकारी जागा झाला. कोण होय? सोकाऱ्यानं हाक दिली. पेरू तोडणारी आवली दचकली. तिचा तोल गेला. आवली खाली पडली, पण खाली पडता पडता कोणीतरी सावरलं झेलल्यासारखं. आवलीचे पाय जमिनीवर. तिने अवतीभोवती बघितलं, कोणीच नव्हतं. सोबतिणी परकराच्या ओच्यात पेरू घेऊन पसार झालेल्या. परकरवर हात पकडून आवली ही वाडी बाहेर धावत सुटली. घरी आली तेव्हा तिचा ऊर धपापत होता. सोबतिणी पारावर बसलेल्या पेरूच्या वाटण्या करत. वत्सला, मी पडली वरून तेव्हा तुम्ही मला झेललं का? नाही बाय, आम्ही कशा तुला झेलू, आम्ही तर पळून आलो. मग कुणी झेललं मला? आवली विचार करायला लागली. का ग, कुठे गेला होता? आणि आवले एवढी धपापते कशाला? आणि पेरू आणले कुठून? वाडीतून. विचारून आणलेस? यावर आवली चूप राहिली. आवले, मी काय विचारतीये? पेरू विचारून आणलेस? नाही ना, चोरून आणलेस? अगं पण झाडाला कितीतरी पेरू होते, मज खावेसे वाटले. आणि विचारून आणण्यापेक्षा असं चोरून आणलेले पेरू खाण्याची मजा काही आवरच असते, काय ग वत्सला? आवलीच्या सोबतिणींनी माना डोलावल्या तसा आईनं आवलीच्या पाठीत रट्टा घातला. यापुढं काही चोरून आणशील का? अगं पण मारतीयस का? पक्षी किती चोचा मारतात फळांना, ते काय विचारून मारतात होय? आणि लहान मुलांनी पेरू तोडले तर त्यात काय एवढं? आई आवलीचं बिनतोड बोलणं ऐकून निरुत्तर झाली. पण आवलीनं पेरू चोरून आणणं तिला काही आवडलं नाही. सोबतिणींच्या समोर रट्टा पाठीत बसल्यानं आवली केविलवाणं रडत होती. गुणा ओसरीतनं सगळं बघत होती आणि विटेवरच्या विठ्ठलाला राहून राहून वाटत होतं, रडणाऱ्या आवलीला जाऊन धरू का पोटाशी. आज आवली रागातच होती. एकटीच ओसरीत बसून होती. कृष्णाला तिने कोनाड्यात ठेवलं होतं. हा कोनाडा तिला आवडायचा. कोनाड्याच्या भोवती तुटलेल्या लाल हिरव्या बांगड्यांची महिरप होती. मध्ये मध्ये पांढऱ्या शुभ्र कावड्या. त्या कोनाड्यातल्या गोपाळकृष्ण आपल्याकडे बघतोय असं तिला वाटलं, पण तिने त्याच्याकडे लक्षही नाही दिलं. आईने तिच्याकडे न बघता देवाजवळ दिवा लावला. हाताच्या आडोशानं पणती नेऊन तुळशीसमोर ठेवली. कोनाड्यात वृंदावनाच्या खाली कोनाडा होता पणतीसाठी. वादळ वाऱ्यापासून पणती तेवत राहावी म्हणून. आई रोज तो कोनाडा, तुळशी वृंदावन शेणानं सारवायची. दिवा ठेवून आई आत गेली. आई आपल्याकडे दुर्लक्ष करतेय हे आवलीच्या मनाला चांगलंच लागलं. ती बसल्या जागी मुसमुसत होती. गुणा, जा आवलीला आवाज दे, खाऊन घे म्हणाव. गुणानं पितळीची ताटली काढली. त्यात भाजी, गरम भाकरी, भाकरीवरती तूप. आवली, जेवायला चल. नाही. अगं चल, ताट वाढलंय. नाही यायची मी. अगं पण का म्हणून? भूक नाही. अगं असं कसं होईन? सांज झाली की दुपारच्यानं काय खाल्लं बी नाही, पेरू बिगर. मग आवलीला पेरू आठवले, धमाल आठवली, झाडावरनं पडणं आठवलं. पण मला झेललं कोणी? जाऊ दे,
डोक्यातनं काढून टाकलं. पण सोबतिणींसमोर आईनं पाठीत घातलेला धपाटा मात्र तिने चांगलाच लक्षात ठेवला. अगं चल की आवले, भाकरी गार होती. एकदा सांगितलं ना गुणामावशी, मज नाही जेवायचं, नाही जेवायचं. आईनं आतून सारं ऐकलं आणि भाकरी थापता थापता रांधणीतच म्हणाली, गुणा असू दे, राहू दे उपाशी. पोरीच्या जातीला एवढा तणखारा शोभत नाही. उद्या लोकाच्या घरी जाईल, कोण समजूत काढणार हिची? तिथे घरच्या लोकांच्या मोहरं मोहरं करा लागन. त्या रात्री आवली उपाशी पोटी झोपली आणि कोनाडातला गोपाळकृष्ण उदास झाला. आषाढी एकादशी जवळ यायला लागली. आज गावातनं पालख्या पंढरपूरसाठी निघणार होत्या. गावाबाहेरच्या विठ्ठलाच्या मंदिरातनं पालख्या निघणार. गावातली बरीच मंडळी विठ्ठलाच्या मंदिरात जमली होती. हारांनी पालख्या सजवल्या, त्यात विठुरायाची तसबीर ठेवलेली. वारकरी पांढऱ्या शुभ्र कपड्यात टोपी घालून आलेली. सगळ्यांच्या गळ्यात तुळशी माळ आणि टाळ, कपाळी बुक्का. मंदिरात विठ्ठलाची आरती सुरू झाली. युगे 28 विटेवरी उभा खड्या आवाजात आणि टाळ चिपळ्या मृदंगाच्या आवाजात आरती, कर्पूरारती झाली. विठुमाऊलीचा गजर झाला. वारकऱ्यांनी, विठुरायाच्या पायकांनी पालखी खांद्यावर घेतली. पालखी घरासमोरून जाणार म्हणून आयाबायांनी अंगणात सडा टाकून ओल्या सोनेरी सड्यावर रांगोळ्या रेखल्या होत्या. त्यावर हळद कुंकू. दारासमोरून जाणाऱ्या पालखीवर आयाबाया, माणसं फुलं टाकत होते. जागोजागी पालखी थांबून पालखीचं दर्शन घेत होती. आवली दारात उभं राहून हे सगळं बघत होती. कळत नव्हतं तिला की इथले लोक पालखी खांद्यावर घेऊन त्या पंढरपूरला जातात कशाला. यांचे पाय नाही का दुखणार? आणि ज्याच्यासाठी जातात तो पांडुरंग काय यांचे पाय चेपून देणार आहे का? या लोकांना नक्कीच वेड लागलंय. आवली तोंडातल्या तोंडात पुटपुटत होती. कुणाला वेड लागलंय? गुणानं विचारलं. लोकांना. कसं? इथून त्या पंढरपूरला जायची काय गरज? इथे आहे ना तो गावाच्या बाहेर. होय ग, पण आखरी पंढरपूर ते पंढरपूरच. पंढरीला गेलं का भक्तांना माहेरी गेल्यागत वाटते. जसं काही ते विठून यांच्यासाठी पुरणच रांधून ठेवले तिथं. आवले, विठूनाम त्या पूर्णापरीस गोड आहे बघ. तू पण येडपटचा गुणामावशी. पालखीच्या आगे मागे वारकरी टाळ वाजवत होते, भजन करत होते, नाचत होते. बायकांच्या डोक्यावर तुळशी वृंदावन, त्यात तुळशी डोलत होत्या. गुणामावशी मला सांग, एकटं पायी जायचं, वर डोक्यावर हे तुळशी वृंदावन, जड नाही होणार? भक्ती आहे ग बाया त्याच्यात. भक्तिभाव असला का मग जड काय आणि हलकं काय? ह्या साऱ्या बाया पण ना तुळशी वृंदावन घेऊन पंढरपूरला अशा चालल्या आहेत जसा काही तो विठ्ठल वेशीवर उभाच आहे यांच्या डोईचं तुळशी वृंदावन उतरवून घ्यायला. राहीनच ग बाया, राहीन. घरासमोरून हळूहळू पुढे जाणाऱ्या पालखीला भक्तिभावानं हात जोडत गुणा म्हणाली, राहील काय राहील? अगं तो तर सदा कंबर धरून बसलेला असतो. अगं कुणीतरी राहीलच. जो येईन त्याच्यात विठू बघायचा. माणसातही देव असतोच की. मावशी, तुलाही त्यांनी वेड लावलंय. कळत नाही मला. तो नुसता उभा असतो कटेवर हात ठेवून, काहीच करत नाही. तरी तो एवढ्या लांबनं लोकांना वेड लावतो कसा? कसा काय गारुड करतो हा? गारुडिया हा नक्कीच. गारुडी सापांना खेळवतो आणि हा माणसांना खेळवतो. आणि विटेवरचा विठ्ठल हसला खुदकन. आज आषाढी एकादशी. सकाळपासून पावसाची रिमझिम चालू होती. आई आप्पाजींच्या पहाटेच आंघोळी आटोपल्या. आवले चल उठ, आईचं सारखं चालू होतं. आवली अंथरुणातनं फक्त हो हो करत होती. आईची पातळाची चौघडी पुन्हा डोक्यावरनं घेत होती. आवले असं म्हणून आईने तिच्या डोक्यावरून पांघरून खसकन ओढलं आणि तिचं बखोटं धरून तिला उठवलं. थांब ग. थांब ग काय? आप्पाजींच्या हाताने पूजा आहे विठ्ठलाची, वेळ होतोय. आवलीनी भराभरा आटोपलं. गुणानं तिची वेणी घालून दिली. वेणीवर अगदी डोक्यावर चांदीचं फूल खोवलं. अरे आटोपलं का? आप्पाजी घाई करत म्हणाली. जी. डोक्यावरचा गडद जांभळ्या रंगाचा लुगड्याचा जरतारी पदर नीट करत आई म्हणाली. आवलीनं मोरपंखी रंगाचा परकर आणि तशी चोळी घातली. गळ्यात गरसळी.
ती बाहेर आली. आवले थांब, कर्णफुलं घालायची आहेत. नको, लग्नाला थोडं चाललोय आणि तिथे बघणार कोण? अहो किती लोक जमते तिथं, गुणा म्हणाली. तर ते लोक काय माझ्याकडे बघणार आहेत का? साऱ्यांचं ध्यान त्याच्याकडे. आवली चिडून म्हणाली. आवलीनं असं सारखं सारखं चिडणं, रागे भरणं आईला आवडत नव्हतं. एरवीची वेळ असती तर आईने तिला सुनावलंच असतं, पण आत्ता वेळ नव्हता. आई आप्पाजी मागणं आवली अनमाने चालत होती. मागं गडी होता. मंदिर आलं. सारा गाव तिथे लोटला होता. मंदिरात शिरता शिरता आप्पाजींनी आईला विचारलं, पूजेचं साहित्य घेतलंत ना सारं? हो, गाड्याजवळ आहे. पंचामृत, गुलाल, बुक्का, हार, तुळस, मंजीर यांचा हारच करून घेतला. आत पूजा सुरू झाली. पंचामृताचा अभिषेक सुरू झाला. खांबाशी उभं राहून आवली सगळं बघत होती. हे दही, दूध, तूप, साखर, मध डोक्यावरनं टाकतात ह्याच्या, मग ते सगळं डोळ्यात नाही का जात? पण मेला हात वर करेल तर शपथ. मग तिला वाटलं की हा दही दूध जिभेनं चाटतोय का? आणि क्षणात तिच्या डोळ्यासमोर खट्याळ गोपाळकृष्ण उभा राहिला. हा इथे कसा मूर्तीत? गर्दीतनं मान वर करून पुन्हा तिने मूर्तीकडे बघितलं. छे, हा विठ्ठलच आहे. आता त्याच्यावर तांब्याच्या घागरीनं पाणी टाकलं जात होतं. आप्पाजी त्याला न्हाऊ घालत होते. लहान बाळाला आंघोळ घालावी ना तसं, अगदी निगुतीनं. तोही चुपचाप उभा होता. राहील नाही तर काय, दगड असतो. हा मनात विचार येताच आवलीनं मूर्तीकडे बघितलं. हसतो का हा? कुणाला हसतोय? मला? आप्पाजींना? का समोर अनिमिष नेत्रांनी त्याला न्याहाळणाऱ्या भक्तांना? छटबाई, मीही काय या वेड्याच्या मागे लागली? मग तिने गर्दीकडे नजर टाकली. वत्सला, कौसल्या, सारजा, पुष्पा, देवकी, तुळसा तिला दिसल्या. तिने आपला हात हलवला. त्या साऱ्या जणी तिच्या जवळ आल्या. सगळ्यांची कुजबुज सुरू झाली. एकमेकींची गंमत करत हसायला लागल्या. इथून विठ्ठल छान दिसतोय, पाठीमागून नव्हता दिसत, वत्सला म्हणाली. त्याला काय बघायचंय? आवलीनं विचारलं. अगं आज एकादशी, त्याचंच तर दर्शन घ्यायला आलोय ना आपण, कौसल्या म्हणाली. मी उपवास धरलाय. आवले, तू धरला? हो धरला, पण ह्याच्यासाठी नाही, छान छान खायला मिळतं ना म्हणून. बाप रे, विठ्ठलाचं वस्त्र किती छान, भरजरी, वत्सला समोर बघत म्हणाली. माझ्याच आप्पाजींनी आणलंय पुण्याहून. मग साऱ्यांचं लक्ष समोर लागलं. आप्पाजींनी विठ्ठलाला कपडे चढवले, चंदन टिळा लावला, त्यावर बुक्का, गळ्यात तुळशी माळ, फुलांचा हार, धुपाचा सुगंध पसरलेला. समईतल्या ज्योतीनं विठोबा फार लोभसवाणा दिसत होता. किती ग साजरबाई रूप याचं, तुळसा म्हणाली. तसं आवलीनं आपल्या हातातल्या बांगड्या निरखता निरखता वर मान करून विठ्ठलाकडे बघितलं. खरंच बरा दिसतोय आज. मग आरती झाली. कर्पूर आरती, घालीन लोटांगण झालं. प्रसाद म्हणून झाला. आज खोबऱ्याचा प्रसाद होता. आप्पाजी बाहेर आले, आई पण आली. विठ्ठलाच्या दर्शनासाठी लोकांची रीघ लागली. बाहेर जाता जाता तिने एकदा मागे वळून विठ्ठलाकडे बघितलं. विठ्ठल नवीन कपडे घालून ऐटीत उभा होता. बघ किती लोक आलेत माझ्या भेटीला, असं म्हणतोय का? हा, असू दे हो, मला नको दाखवू तुझी ऐट. आपलं अप्रनाक उडवत आवली स्वतःशी म्हणाली आणि ती बाहेर आली. नमस्कार केलास का देवाला? आईने विचारलं. आवलीनं बाहेरनं हात जोडले. मंदिराबाहेर तुळशी वृंदावन, वृंदावनाला ओटा, थोडं पलीकडे वडाचं झाड, त्याच्या पारंब्या पार जमिनीत घुसलेल्या. काही मुलं पारंब्यांना धरून झोके घेत होती. घ्यावा का आपणही एक मस्तपैकी झोका? नको बा, आई रागवायची. वडाच्या झाडाखाली मोठमोठे दगड, शिवाय झाडाभोवती मातीचाच पार. त्या पारावर आप्पाजी बसले. काही लोक त्यांच्या बाजूला तर काही दगडावर बसले. आप्पाजी, तुम्ही काय म्हणा, पण मंदिराचा जीर्णोद्धार व्हायला पाहिजे. हो, खरं आहे तुमचं. मानाव घ्याच, लागन तैज होईन. हो ना.
एका दिवशी कोणत्या अंगावर बल्ल्या पाडायच्या. हाव ना भाऊ, पार मोडल्यावानी झालं मंदिर. दारं खिडक्या पार तुटून गेल्या, वरचे टीनही गळतेत. मागच्या खेपी वारं धुंद सुटलं तेव्हा काय तर टीन उडून बी गेले. आता काहीतरी विचार कराच. अप्पाजी, तुम्ही मनावर घेतल्या बिगर काय होत नाही. आत्तापासून धान दिलं तर कार्तिकी एकादशी पावतर होईल मंदिर दुरुस्त. प्रत्येकाची मंदिर पुन्हा बांधावं ही इच्छा. आवली कान देऊन सगळं ऐकत होती. आता आप्पाजी काय म्हणतात इकडे तिचे लक्ष होतं. तिला सारखं वाटत होतं आप्पाजींनी नाहीच म्हणावं. पण तेवढ्यात आप्पाजींचा आवाज कानावर आला. खरंच खरंच बांधायला हवं विठुरायाचं मंदिर. तुम्ही सर्वांनी पाठीशी उभं राहावं एवढीच इच्छा आहे. अहो हो, आम्ही करू का मदत? ठीक आहे, मी काही लोकांशी बोलतो. आजूबाजूच्या गावातल्या लोकांनाही सामील करून घेऊया. अगदी बरोबर बोलला आप्पाजी. समजे मिळून बांधू मंदिर. आवली ते पडकं मंदिर रागानं निहाळत होती. आणि आज विठ्ठल तिच्या रागाची पर्वा न करता भक्तांना स्नेहार्द्र नजरेनं निहाळत होता. विठ्ठल आणि भक्त यांच्या एकमेकांवरील प्रीतीचा खेळ चांगलाचा रंगात आला होता. निघता निघता सोबतिणींना खेळायला घरी या असं सांगून आवली घरी आली. गुणानं फराळाचं खूप सारं केलेलं. साबुदाण्याची उसळ, शेंगदाण्याचे लाडू, आणखीन बरंच काही. शिवाय फळं, घरचं घट्ट दही आणि फराळानंतर म्हणून घरच्या गाईचं आटवलेलं केशरी दूध. मंदिरात फराळाची थाळी गुणा घेऊन गेली. आई, मला भूक लागली आहे. एकादशीच्या दिवशी भूक लागली म्हणायचं नाही. असू दे ग आई, दे. गुणा निवद घेऊन गेलीये, ती आली की मग दे दे, त्यालाच आधी दे खायला. लोक एवढा प्रसाद आणतात पण त्याचं काही पोट भरत नाही. तोंडातल्या तोंडात आवली म्हणाली, काय झालं ग? मागे वळून बघत आई म्हणाली, नाही काही नाही. आणि हे काय, उंबऱ्यात बसू नकोस कितीदा सांगितलं, तरी सुद्धा कर्जदारासारखी दारातच बसतेस. आई काय म्हणतीये ते फारसं आवलीला कळलं नाही, पण ती तिथनं उठली. गाईच्या गोठ्यात गेली. गाईच्या अंगावरनं हात फिरवला. तिथेच असलेल्या कालवडीच्या गळ्याला तिने मिठी मारली. कालवडीचा काळा रंग तिला फारसा आवडायचा नाही, पण तिच्या कपाळावरचा चांद तिला भारी आवडायचा. कालवडीनं मान हलवली तशी घुंगुरनाद आवलीच्या कानाला सुखावून गेला. दिंडी दरवाज्यातनं गुणा येत होती. तिच्या मागोमाग आवली घरात शिरली. पितळीच्या ताटल्या पुसून त्यात गुणानं फराळाचं भरलं. आप्पाजी पाटावर येऊन बसले. समोर पुन्हा एक पाट, त्यावर गुणानं ताटली ठेवली. बाजूला थाळीभर पाणी भरून, बाजूला पितळी फुलपात्र. चला आवलीबाई या. तिथेच उभ्या असलेल्या आवलीला आप्पाजी म्हणाले. आवली आपला पाट घेऊन आप्पाजींच्या जवळ बसली. गुणानं तिच्याही समोर पाट ठेवला. त्यावर फराळाची ताटली. फराळ करता करता आवली पाटावरच्या पितळी फुल्या न्याहाळत होती. मग पाटावरची नजर काढून आप्पाजींना म्हणाली, आप्पाजी, गावाबाहेरचं मंदिर खरंच बांधणार? हो, आणि आवली खाताना बोलू नये. आवली आवली बाहेरनं वत्सला कौसल्याचा आवलीच्या नावानं पुकारा सुरू होता. आवलीनं फराळाचं पटकन संपवलं. आवले, दूध घे. नको. अगं नको काय, घे. आत्ता नको आई, मज नंतर घेईन. जाऊ देत तिला, जाऊ देत. आणि आवली, नंतर दूध प्यायचं बरं का? हो आप्पाजी. आप्पाजी असे नेहमी तिच्या पाठीशी उभे राहत. आत्ता जर आप्पाजी इथे नसते तर आईने दूध प्यायलाच लावलं असतं. उभ्यानं घटाघटा पाणी पिऊन आवली लिंबाच्या झाडाखाली आली. पारावर बसून तिच्या सोबतीने सागर गोट्या खेळत होती. आवली खेळायला बसली. आवलीचा डाव आला. आवली सागर गोट्या छान खेळायची. वरती गोटी फेकून खाली न बघता खालची गोटी अलगद उचलायची आणि वरची झेलायची. आवलीनं खूप साऱ्या सागर गोट्या जिंकल्या. आवलीच्या पुढ्यात सागर गोट्या. आत्ता ह्या क्षणाला आवली सगळ्यात श्रीमंत होती, पंढरीच्या राजापेक्षा सुद्धा. जाऊ दे ग, कंटाळा आला. सागर गोट्या ओच्यात घेत आवली म्हणाली, मग आता काय खेळायचं? भातुकली खेळूया. आणि ते मी खेळभांडी. आणि ओचा पकडून आवली आत पळाली. एका नक्षीकाम केलेल्या छानशा टोपलीत तिने त्या सागर गोट्या ठेवल्या आणि खेळभांडे घेऊन ती पारावर आली. काही खाऊ सुद्धा आणला.
आवले, आज खाऊ ग? खेळ मांडता मांडता वत्सलेने विचारलं. बास एवढाच? दाण्याचा लाडू आणि उसळ, शिवाय खोबरं खारीक? अगं का, वेडी आहेस का? कसं कळत नाही तुला? आज उपवास नाही का? हॅट बाई, खरंच की ग मी वेडी, वत्सला डोक्याला हात लावून म्हणाली. आवले, तुझे खेळ भांडे खरंच छान आहेत हा. मग माझ्या आप्पाजींनी आणलेत मजसाठी? मान हलवत आवली म्हणाली. हे जातं ना खूप छान आहे. हो ना, मला पण माझं हे जातं खूप आवडतं. रोज मी ठरवते, आई पहाटे उठली की आपणही उठायचं आणि ती दळायला बसली की आपण सुद्धा दळायला बसायचं. उद्या नक्की उठीन मी. भातुकली खेळून झाली, आणलेल्या खाऊचा चट्टामट्टा झाला. सोबतिणी घरोघरी गेल्या. रात्री आवली आईच्या कुशीत झोपी गेली. तिला स्वप्न पडत होतं, मंदिर बांधलेलं नवीन, त्या मंदिरात टांगलेल्या घंटा, घंटांचा आवाज, आरती आणि विठोबाच्या समोर निवदच निवेद. बाप रे, एवढा प्रसाद, एवढा प्रसाद खाईल हा? काय सांगावं, खाईलही मेला, खाय गोबरे. एकदम आवलीला जाग आली. आईच्या जात्याची घरघर चालू होती. आवली उठून बसली. तिने गुळणा केला. आपल्या खेळ भांड्यांमधलं जातं शोधलं आणि जातं घेऊन आईजवळ गेले. कोनाड्यात ठेवलेल्या दिव्याच्या मंद प्रकाशात आई दळत होती, ओव्या म्हणत होती. पहिली माझी ओवी ग फिरभवते, ओव्या गाऊ कौतुके तू ये रे बा विठ्ठला, ओव्या गाऊ कौतुके तू ये रे बा विठ्ठला. या ओवीत सुद्धा विठ्ठलच, ह्याच्याशिवाय कोणाचंच पान हलत नाही का? येरेबा विठ्ठलाच्या ऐवजी येरेबा कृष्णा का नाही? का नाही म्हणत हे लोक येरेबा कृष्णा? मग तिने मनातल्या मनात विठ्ठलाला बाजूला काढून ठेवलं. हो, नाही तर काय, ध्यानी मनी स्वप्नी तोच दिसतो. आवलीनं मान झटकली, आईच्या बाजूला बसली. समोर जातं ठेवलं. आईच्या जात्याभोवतीचं पांढरं शुभ्र पीठ तिने मुठीनं उचलून आपल्या जात्याभोवती टाकलं. जात्याचा पाऊ पकडला आणि जातं फिरवायला लागले. हळूहळू तिचे डोळे पेंगायला लागले. आईच्या मांडीवर डोकं ठेवून आवली झोपी गेली. मंदिरातला विठ्ठल मात्र पहाटेपासून जागाच होता. मंदिरात भक्त यायला लागले होते द्वादशीच्या दर्शनाला. चंद्रभागेचा तीर वारकऱ्यांनी फुलून गेला होता. विठ्ठल विटेवर उभा होता, समस्त जगाची काळजी वाहत. दिंड्या पताका घेऊन लांबून आलेले वैष्णव पंढरपूरच्या कुशीत विसावले होते. मंदिरात दर्शनापूर्वी भक्तांनी केलेल्या घंटानादाचा ओंकार विठ्ठलाच्या मंदिरात उमटत होता. आप्पाजी सकाळी पेढीवर बसण्यापूर्वीच गावकऱ्यांचा राबता चालू व्हायचा. आंघोळ, पूजा, मग एक फुलपात्रभर दूध घेऊन आप्पाजी पेढीवर बसायचे. लोक तक्रारी घेऊन येत. काही घरगुती भांडणं, शेजाऱ्यांचे तर शेतीवाडीचे कलह मिटवण्याचा प्रयत्न आप्पाजी करत असत. त्यांचा शब्द मानला जाईल, लोक त्याप्रमाणे वागत. हां शेवंता, तुझं काय म्हणणं? एकेकाचा निपटारा करत पाठीमागे 2-4 जणी बायका बसल्या होत्या. त्यातल्या एकीला आप्पाजींनी विचारलं. ती आपली पोरं घेऊन आली होती. लहान तर अगदी तान्हा होता. आप्पाजींनी विचारलं तसं शेवंतानं डोळ्याला पदर लावला. आवली खांबाशी उभं राहून सारं बघत होती. काय झालंय शेवंता? आप्पाजी, हे 8 दिवसापासून घरलाच आले नाहीत. म्हणजे कुठे गेला म्हणायचा शंकर? कुठं जाणार आप्पाजी, पंढरपूरला गेले. मग येईल ना तो? नाही म्हणले, इठून बोलावलं म्हणे, संग टाळ घेऊन गेले. आता बसले असेल पंढरपुरात टाळ कुठत. मी एकली काय करू आप्पाजी? हे लहानचं लेकरू, काम केल्या बिगर तोंडात घास नाही जात. मी बघतो कोणाच्या तरी हाती निरोप धाडतो. अरे आपल्या इथे विठ्ठलाचं मंदिर आहे ना, तिथे कर म्हणावं भक्ती. आणि आता काय, आता मंदिर नवीन होत आहे. आप्पाजी यायले सांगा ना काही. जावा तवा देव देव देव. अरे देव देव केल्यानं पोट नाही ना भरत आप्पाजी, त्यासाठी हातपाय तर हलवावं लागन. सारजा म्हणाली. सांगतो मी, त्यालाही सांगतो. राहू तसा जबाबदारीनं वागणार आहे, मी सांगतो त्याला. पर थे ऐकायले हिथं कुठं आहे? मग
शंकर भाऊजी संग त्यानं बी पंढरीची वाट धरली. डोळ्याला पदर लावून शारदा सांगत होती, म्हणजे राहू सुद्धा गेला का काय? जी. येतील दोघंही. कधी कधी काय होतं शेवंता, सारजा, संसारातल्या तापाने मन विटलं ना की पंढरीची वाट जवळ करावीशी वाटते. बघतो मी. बाकीच्यांनी आपापली गाराणी मांडली, आप्पाजींनी उपाय सांगितलं आणि त्या सगळ्या गेल्या. सारजा शेवंता मात्र डोळे पुसत बसून होत्या. आवली सगळं बघत होती, ऐकत होती. विठ्ठलावरचा राग तिच्या मनात मावत नव्हता. कळत नव्हतं तिला एवढ्या लांबून हा बोलवता कसा लोकांना, आणि लोक जातातच कसे. याला एक कामधंदा नाही आणि लोकांना करू देत नाही. लोकांचे संसार मोडतो हा, याचं कधी कधी बरं होणार नाही. गुणा, आप्पाजींचा आवाज आला. जी. गडी आला. जी. यांना धान्य दे म्हणावं ढोलीतलं, आणि आवलीच्या आईला सांगून शिधा आट्याचं बघा. जी. रिकाम्या हातानं आलेल्या सारजा शेवंता भरल्या हातानं आणि भरल्या डोळ्यानं घरी गेल्या. जाताना आप्पाजींना खूप सारा दुवा देत गेल्या. लेकरा बाळांचं बरं होईन म्हणाल्या. आप्पाजींजवळ जाऊन आवली म्हणाली, बोल माझी आई. कधी कधी कौतिकानं तिला माझी माय आहे असंही म्हणत. आप्पाजी, शंकर काका आणि राऊत काकाला बोलवून घ्या ना. दोघी काकी मगाशी किती रडत होत्या. हो बघतो. बघतो बिकतो नाही. अरे पण कोणी जाणारं बघावं लागेल ना. बघाच मग आप्पाजी. या लोकांना काही कळत नाही का? का कळतं पण वळत नाही. जवा तवा विठू विठू करतात. तो विठू काय यांच्या घरी खायला आणून देणार आहे काय? आणि त्या विठूलाही चांगला जाग विचारा. सगळ्यांना नादी लावतो. मी सांगते आप्पाजी, याचं मंदिर ना बांधूच नका. कोणाचं? त्या काळ्या विठूचं. मस्त तर तो जर्रा म्हणून आवडत नाही. अगं हो हो हो, किती रागवतीयस. आणि देवाला असं म्हणू नये. हा कसला देव आप्पाजी? त्याला न दया मायाच नाही. हसले आप्पाजी आणि ओसरीत रवी लावणारी आई म्हणाली, आवले, आता फक्त महाजनकीच करायची का ग? बाप से बेटी सवाई. सवाई असूनही पोरीच्या जातीला हे शोभतच नाही. आणि शोभलं तरी बाईच्या महाजनकीला विचारतंय कोण? आणि जरा बोलायला गेलं की सासू म्हणेल तोंड वाजवू नको. नाही, तसं काही होणार नाही. का? समाजाची रीतभात आपल्या पोरीच्या बाबतीतच बदलणार आहे का? अगं पण तू का घोर लावून घेतेयस? हे पहा, तिथे जाशी तोंड उघडेल ना तर फटकळ म्हणतील. कितीही खरं असलं तरी बाईच्या जातीनं एवढं तोंड उघडणं बरं नव्हे. सासरी गेली की होईल माझ्या नावाचा उद्धार, माईनं काही शिकवलंच नाही म्हणत. ताकावर आलेला लोण्याचा गोळा हातानं अलगद उचलत आई म्हणाली, आप्पाजी, आई बघा ना. आईच्या बोलण्यानं रडवेली झालेली आवली वडिलांचा हात धरून म्हणाली, खरंच म्हणते मी, खोटं नाही सांगत आहे. तिथे अशी महाजनकी चालायची नाही. आपण महाजनच पाहून देऊया ना. अशा तशा घरी थोडीच देणार आपण आपली लेक. आप्पाजी, मी नाही लग्न करणार. मी तुम्हाला सोडून कुठेही जायची नाही. अगं हो हो आवले, अगं आत्ता कुठे, वेळ येईल तेव्हा बघू. बघावंच लागेल आता. कौसल्याला काल पाहायला आले होते म्हणे. करू आरामशीर. पोरीचं हे खेळाचं वय. पण आवले करायचं काय आप्पाजी? आईच्या हाताखाली थोडीफार कामं शिकून घ्यायची. का? लग्न झाल्या माझी सासू काय मला कामाला झोंपणार आहे? आप्पाजी हसले तशी आई सुद्धा हसत म्हणाली, बोलायला तुमची लेक काही हार मानणार नाही. चला आटपा. गरम गरम भाकऱ्या थापते. गरम भाकरीवर ताज्या लोण्याचा गोळा. ए आई, मी करू भाकरी? अगो बाई, कर करी. पण सुरुवात कुठून, कशी करू? जा, गुणा सांगेल हो. आज पहिल्यांदा आवलीनं भाकरी थापली, वाकडी तिकडी. पण आप्पाजींना ती भाकरी पंचपक्वान्नासारखी गोड वाटली आणि तिने आप्पाजींना ताकीदच दिली, आप्पाजी, माझी भाकरी फक्त तुमच्यासाठी. वा, खूप पोट भरलं. ढेकर देत आप्पाजी म्हणाले आणि आवली आप्पाजींकडे तृप्त नजरेनं बघत राहिली. कोणाला पोटभर खाऊ घालणं म्हणजे नेमकं काय असतं ते आवलीला पहिल्यांदा कळलं. मग तिला सकाळची घटना आठवली. ती हळूच आप्पाजींना म्हणाली, आप्पाजी, त्या पंढरपूरला गेलेल्यांना बोलवायचं बरं का? हो ग, आहे लक्षात.
मग तिला विठ्ठल आठवला. ती मनातल्या मनात म्हणाली, तू जरी त्यांना बोलवून नेलास ना तर आम्ही त्यांना परत आणूच आणू. मग कशी जिरेल तुझी? आणि मला एक कळत नाही, दुसऱ्यांच्या संसाराचा तू इस्कोट करतोसच का? कारण त्या त्या व्यक्तींना भक्ती मार्गानं मोक्षपदी पोहोचायचं असतं ना, म्हणून. आणि त्यांच्या घरच्यांची सोय 4 दिवसांची का होईना मी केलीच की तुझ्या घरचं धान्य देऊन. त्यावेळी तुझ्या आप्पाजींच्या मनात मीच उभा ठाकलो. पण विठ्ठलाचं हे म्हणणं आवलीपर्यंत पोहोचलंच नाही. खरं तर आवली विठ्ठलाची विशेष लाडकी होती. कारण ज्याच्या भक्तीचा महिमा युगानुयुग लोक गातील त्या व्यक्तीच्या जडणघडणीत आवलीचा वाटा फार मोठा राहणार होता. तिच्या जन्माचं प्रयोजनच मुळी त्यासाठी होतं. श्रोते हो, हा होता आवली तू होतीस म्हणून या विजया ब्राह्मणकरांच्या कादंबरीचा दुसरा भाग, तिसरा भाग उद्या. तोपर्यंत नमस्कार मित्रो.